तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी आपली प्रथम सत्र परीक्षा आहे जी 2024 मध्ये होणार आहे. प्रथम सत्र परीक्षा 2024. तर त्याच्या दृष्टीनं आपण सराव प्रश्नपत्रिका आपण या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून बघतोय. तर त्या सराव प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण हिंदी विषयाची जी प्रश्नपत्रिका आहे, तर ती हिंदी विषयाची एकूण 40 गुणांची 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे. वेळ असणार आहे त्याच्यासाठी 3 तास. तर वेळ त्याच्यासाठी आहे 3 तास आणि एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका. ही प्रश्नपत्रिका तुम्ही फक्त सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा उपयोग करायचा आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये यासारखे प्रश्न, यातले काही आणि यासारखी इतर प्रश्नांची तयारी तुम्ही करायची, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. सराव प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही उपयोग करू शकता. हं. आता बघा, एकूण पहिला विभाग आहे गद्य विभाग, अंक 20. ओके, 20 गुण आहेत पहिल्या विभागासाठी. तर प्रश्न क्रमांक 1 अ. प्रश्न क्रमांक 1 अ मध्ये निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. काय करायचं याच्यामध्ये? तर हा जो उतारा आहे तो वाचायचा आहे इथून 22 सितंबर इथून ते इथपर्यंत. गंतव्य था मंडोर गार्डन इथपर्यंत. तर आता ही सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे यातली उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. त्यामुळे आधी हा उतारा सगळा पूर्ण वाचून घ्या आणि मग त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचे आहेत. त्यातला पहिला आहे उम्मेद भवन को प्राप्त गौरव. उम्मेद भवन को कौन सा गौरव प्राप्त था? प्राप्त गौरव, त्याचं नाव लिहायचं आहे. वर्तमान समय में उम्मेद भवन का उपयोग किस लिए होता है? 2 उपयोग. त्याच्यानंतर पुढचा आहे सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए. म्हणजे त्यातला योग्य पर्याय निवडायचा आणि वाक्य पुन्हा लिहायचं. उम्मेद भवन बनकर तैयार हुआ था 3 वर्ष में, 30 वर्ष में कि 20 वर्ष में. उसके बाद उम्मेद भवन होटल में चाय कॉफी के 1 कप का मूल्य कितना था? 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये. त्यातला योग्य पर्याय निवडा आणि वाक्य परत लिहा. त्याच्यानंतर पुढे आहे गद्यांश में प्रयुक्त शब्द युग्म ढूंढकर लिखिए. 2 शब्द युग्म ढूंढकर लिखिए. विरुद्धार्थी शब्द लिखिए. सजीव, विरुद्धार्थी शब्द. युद्ध, शांती, सजीव, निर्जीव अशा लिहा. स्वमत, पर्यटन से होने वाले लाभ के बारे में अपने विचार लिखिए. आता इथे तुमचं स्वतःचं मत मांडायचं. पर्यटन, पर्यटन केल्यामुळे काय फायदे होतात त्याचे विचार तुम्ही स्वतः त्या शब्दात हिंदीमध्ये लिहायचे. ओके. तर त्याच्यातलं दुसरं आहे निम्नलिखित पठित गद्यांश को पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. 8 अंक. आता याच्यामध्ये हा पहिल्यांदा तुम्ही काय करायचा, उतारा आहे तो गद्यांश आहे तो वाचायचा इथून कुछ महीनों पहिले तिथपासून ते अस्पताल समय से पहुंचने की आदत थी इथपर्यंत. हे आधी व्यवस्थित वाचा कारण तुम्हाला उत्तर शोधायचे. जब घर की घंटी बजी थी तब क्या हुआ? ते लिहायचं आहे तिथे. अक्सर रात को डॉक्टर भटनागर को जगाने वाले कौन थे? ते तिथे लिहायचं. त्याच्यानंतर पुढे उपर्युक्त परिच्छेद में से 2 ऐसे प्रश्न कीजिए जिनके उत्तर निम्नलिखित हो. म्हणजे वरचा जो तुम्हाला परिच्छेद दिलाय त्याच्यातले असे प्रश्न तयार करायचे की त्याची उत्तर ही 2 असतील. फीस की डॉक्टर भटनागर की. याची उत्तर ही असली पाहिजेत असे 2 प्रश्न तयार करायचे. त्याच्यानंतर समानार्थी शब्द लिखो. लापता, दवाई, चिंता, समाचार. याला समानार्थी शब्द हिंदीमध्ये लिहायचे. त्याच्यानंतर स्वमत आहे स्वास्थ्य की समस्या सभी जगह पाई जाती है. इस विषय पर अपने विचार लिखिए. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित अपठित गद्यांश को पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतिया कीजिए. तर हा पाठ्यपुस्तकाच्या तुमच्या बाहेरचा गद्यांश आहे, उतारा आहे. तो आधी वाचा व्यवस्थित. हा वाचल्यानंतर त्याची उत्तरं तुम्ही आता शोधायचे. बापू की अटपट वाणी की विशेषताएं. क्या विशेषताएं थी? 4 विशेषताएं लिखो. गद्यांश वाचायचा आणि मग त्याच्यावरचे हे 4 वैशिष्ट्य लिहायचे. बापू की अटपट वाणी की विशेषताएं. दूसरा है त्याच्यात वाणी का महत्व. इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपने विचार व्यक्त कीजिए. वाणी का महत्व. त्याच्यानंतर पुढे विभाग 2 पद्यांश. याच्यामध्ये पहिला आहे प्रश्न 2 अ निम्नलिखित पठित पद्यांश को पढ़कर सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हे कवितेच्या ओळी ह्या वाचायच्या आहेत इथून इथपर्यंत आणि ते वाचल्यानंतर त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. आकृती पूर्ण कीजिए. चांदनी रात की 2 विशेषताएं. चांदनी रात की 2 विशेषताएं लिखो. त्याच्यानंतर पुढे आहे आकृती पूर्ण कीजिए. धरती खुशी व्यक्त करती है. किसकी खुशी व्यक्त करती है?
पद्यांश में आया सौरमंडल का प्रसिद्ध ग्रह कौन सा है? त्याचं नाव लिहायचं आहे तिथे. अंतिम 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखिए. म्हणजे शेवटच्या 4 ओळीचा ओके त्याचा काय करायचं तुम्ही सरळ अर्थ म्हणजे लिहायचा आहे. जस्ट अ मिनिट. 4 पंक्तियों का सरळ अर्थ लिखिए. इथे बघा शेवटच्या 4 ओळींचा अर्थ लिहून काढायचा. तो झाल्यानंतर पुढे निम्नलिखित पठित पद्यांश को पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. त्याच्यामध्ये पहिला आहे पठित गद्यांश पढ़कर. इथून सुरू होतोय हा लघुता न अब मेरी छुओ इथपासून ते वरदान मागूंगा नाही पर्यंत. तर हे आधी वाचा. आता बघा त्यातलं कवी मना करते हैं, किसके लिए मना करते हैं, कवि को ऐतराज नहीं, किससे ऐतराज नहीं. ते ती पद्यांश वाचा आणि त्याच्यामध्ये उत्तर मिळेल. पद्यांश पर आधारित 2 प्रश्न ऐसे बनाइए जिनके उत्तर निम्नलिखित हो. कर्तव्य पद से हे उत्तर असणारा प्रश्न तयार करा. व्यर्थ. जीवन में परिश्रम का महत्व. जीवन में परिश्रम का महत्व इस पर अपने विचार लिखिए. परिश्रम करणं का गरजेचं आहे त्याचं महत्व हिंदीमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा विभाग आहे पूरक पठन. 8 अंक. निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर हा काय करायचा पठित जो गद्यांश आहे तो वाचायचा स्थूल वाचन विभागातलं. त्यातला पहिला आहे हे वाचा आधी त्याच्यात पुढची उत्तर ही सोडवायचे. आकृती पूर्ण कीजिए. कबीर की विशेषता आहे. 4 विशेषता इथं लिहा. त्याच्यानंतर संतों के वचन समाज परिवर्तन में सहायक होते हैं. इस विषय पर अपने विचार लिखिए. संतों के वचन समाज परिवर्तन में सहायक होते. तुमचं मत लिहायचं याच्याबद्दल. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. हा पठित पद्यांश वाचायचा आणि त्याच्यावर आधारित प्रश्न लिहायचे. तारे का आने जाने का ढंग कैसा था. तारे का आने जाने का ढंग कैसा था हे पद्यांश वाचा तुम्हाला मिळून जाईल उत्तर. ढोलक की उपयोगिता इस विषय पर अपने विचार लिखिए. ओके. त्याच्यानंतर विभाग 4 भाषा अध्ययन. याच्यामध्ये एकूण 14 गुण आहेत तुम्हाला. त्यातला 4था सूचनाओं के व्याकरण विभाग. सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. पहला है निम्नलिखित वाक्य के अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखिए. याचा प्रकार लिहायचा आहे शब्दभेद. निम्नलिखित अवयव में से किसी एक हवा तर किसी एक करू नका दोन्हीचा पण उपयोग करा. सराव प्रश्नपत्रिका आहे. कल और अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कीजिए. कृति पूर्ण कीजिए. यथार्थ तपहबल. संधी विच्छेद करायचा आणि संधिभेद. इथं शब्द ओळखायचा आणि संधिभेद. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित वाक्य में से सहाय्यक क्रिया पहचान कर लिखिए. दोन्ही पण बघा याच्यामध्ये सहाय्यक क्रिया कुठे आहे ती शोधून लिहायची. प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्हीचं करा. बनना चमकना. मुहावरों का वाक्य में प्रयोग कीजिए. सबक सिखाना तसल्ली करना. याचा अर्थ लिहा आणि वाक्यात उपयोग करा. वाक्य में से प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. विराम चिन्हांचा योग्य वापर करा आणि वाक्य पुन्हा लिहा. सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. हे अपूर्ण वर्तमान कालमध्ये करायचं आहे. किताबें अलमारी से झांकती है. तुम्हें इसी के तो पैसे मिलते हैं. याचं कशात करायचं आहे सामान्य भविष्यकाळ हिंदीमध्ये. रचना के आधार पर वाक्य का भेद लिखिए. सूरज निकला लेकिन प्रकाश नहीं फैला. वाक्य के भेद रचना के आधार पर. निम्नलिखित वाक्य का अर्थ के अनुसार भेद लिखिए. वाह कितना भव्य महल है. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित वाक्यों में से किन्हीं 2 वाक्यों को शुद्ध करके वाक्य फिर से लिखिए. कुठलेही 2 वाक्य शुद्ध करा आणि ती वाक्य परत लिहा. आता रचना विभाग और उपयोजित लेखन याला 26 गुण आहेत. आता त्याच्यामध्ये पहिलं पत्र लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर पत्र लेखन कीजिए. सुरेश पब्लिक सुरेखा पाटिल. हा ऍड्रेस दिलेला आहे सगळा. तर पुस्तकों की मांग करते हुए पत्र लिखता है. अथवा हा सगळा ऍड्रेस दिलेला आहे. अपने छोटे भाई नीरज को बैडमिंटन में भाग लेने के लिए प्रेरित करते हुए पत्र. दोन्हीपैकी कुठलाही एक लिहा. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न कीजिए जिनके उत्तर गद्यांश में एक एक वाक्य में हो. आता हे हा गद्यांश व्यवस्थित वाचा
आणि याच्यावर आधारित एकूण 4 प्रश्न तयार करा, ज्यांची उत्तरं किती वाक्यात असतील? एका वाक्यात असतील. वृत्तांत लेखन. वृत्तांत लेखन विद्यालय के प्रारंभ में मनाए गए शिक्षक दिवस का वृत्तांत लिखिए. वृत्तांत में स्थल, काल, घटना का उल्लेख होना अनिवार्य. अथवा कहानी लेखन निम्नलिखित मुद्दों के आधार पर कहानी लिखिए तथा उसे उचित शीर्षक तथा सीख लिखिए. आता मुद्द्यांच्या आधारे कहाणी पूर्ण करा आणि त्याला योग्य शीर्षक द्या. हे पूर्ण करा. त्याच्यानंतर पुढे विज्ञापन लेखन. निम्नलिखित जानकारी के आधार पर लगभग 50 से 100 शब्दों में विज्ञापन तैयार कीजिए. छात्र के गणवेश, टिकाऊ कपडा, मजबूत सिलाई, संपर्क पत्ता, कम दाम, हे पॉइंट सगळे वापरा त्याच्यात आणि मग जाहिरात लेखन त्याच्यात करा. विज्ञापन लेखन, सॉरी, हिंदीमध्ये विज्ञापन लेखन. त्याच्यानंतर पुढे निबंध लेखन. आता इथं किसी एक विषय पर म्हटलंय, पण निबंध लेखन तिन्ही विषय करा, कारण आपली सराव प्रश्नपत्रिका आहे. मेरा प्रिय खेल, पुस्तक की आत्मकथा, यदि संगणक न होता. तर हे तिन्ही प्रश्नपत्रिका, सॉरी, तिन्ही पैकी कुठलंही काय करा, एकावर निबंध लिहायचा आहे परीक्षेत, पण आता मात्र काय करा, तिन्हींचीही तयारी करा, जेणेकरून त्याचा परीक्षेत फायदा होईल. इथं एकूण 80 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका जी आहे हिंदीची, ती इथं पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयांच्या सुद्धा प्रश्नपत्रिका बघूया. ओके. डिस्क्रिप्शन मध्ये इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. थँक्यू.